तुमचं आज मातोश्री इथे सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपण पाहिलंच असेल काल जी पत्रकार परिषद घेतली आम्ही आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज सुधार समितीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या जे काही वेडेवाकडे प्रस्ताव येणार होते त्याचा कडकडून आम्ही विरोध केला आणि रस्त्यावर येण्याची देखील एक तयारी आणि ताकद दाखवली. महत्वाची गोष्ट हीच आहे की साधारणपणे आतापर्यंत आपण पाहिलं असेल 25 वर्ष मुंबई आम्ही जपली जोपासली, कुठेही वेडेवाकडे प्रस्ताव पारित होऊ दिले नाहीत. पण हे नवीन जे काही प्रशासन शासन महानगरपालिकेत बसलं भाजप आणि मिंदेंचं, त्यानंतर अनेक प्रस्ताव हे वेडेवाकडे यायला लागले. ह्याच्यात शाळेंचं प्रायव्हेटायझेशनचं असेल, मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेंचं प्रायव्हेटायझेशनचं, किंवा मग काल जे प्रस्ताव आले होते 3 मोकळ्या जागा, 3 मोकळी मैदानं ह्याला रेसिडेन्शियल मध्ये कन्वर्ट करणं. म्हणजे एक मैदान फुटबॉलपटूंसाठी होतं, त्याच्यातून अनेक फुटबॉलर्स असे आहेत जे देशासाठी खेळलेत, देशाच्या टीमसाठी खेळलेत. ते मैदान त्यांना एक्झिबिशन सेंटरमध्ये करायचं होतं. अरे राहू दे, खुर्चीचाच खेळ चालू आहे, पण तो आवाज इथपर्यंत देतो, मग तुमच्या बातम्या काहीतरी भलते लागतात. तिकडच्या खुर्चीचा खेळ. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की पहिला जो त्यांचा प्रस्ताव होता, एक मोकळं मैदान बँड्रा वेस्ट मधलं जिथे फुटबॉलर्स खेळतात, हजारो फुटबॉलर्स प्रत्येक वर्षी खेळतात, वेगळ्या वेगळ्या टुर्नामेंट्स मध्ये खेळतात, तिथून देशाच्या टीमसाठी खेळलेले आहेत. ते मैदान त्यांना तिथे एक्झिबिशन सेंटर करायचं होतं. म्हणजे कन्स्ट्रक्शन करायचं आहे, कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं आहे, मग पुढे कोणाला तरी द्यायचं होतं. ते आज आम्ही हाणून पाडलेले आहे. तो प्रस्ताव नॉट टेकन झालेला आहे. दुसरा प्रस्ताव होता जो म्हणजे मलबार हिल इथे एक मोकळं मैदान आहे, उद्यान आहे, आणि तेच रिक्रिएशन ग्राउंड बाजूला एका उद्योगपत्याचा बंगला बनतोय आणि त्या उद्योगपतीला तिकडचं FSI पाहिजे, तेच मोकळं मैदान त्याच्या बंगल्याच्या आत पाहिजे, म्हणून जनतेला बाहेर ठेवायचं, मुंबईकरांना बाहेर ठेवायचं, जनसामान्यांना बाहेर ठेवायचं आणि ते मैदान स्वतःच्याच अंगणात घ्यायचं. हा जो दुसरा प्रस्ताव होता तो आम्ही हाणून पाडलेला आहे. आणि तिसरा प्रस्ताव म्हणजे वर्षा बंगल्याच्या काही फुटावर एका सोसायटीच्या बाजूलाच एक हरितपट्टा होता, ते देखील कन्वर्ट करून रेसिडेन्शियल मध्ये करायचं. हा प्रस्ताव हाणून पाडला. पण ह्याच्याहूनही पुढे जाऊन अजून एक भयानक प्रस्ताव जो खासगीकरणाचा होता तो म्हणजे रक्तपेढीचा. ब्लड बँक आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या मोफत असायच्या. सगळ्या पेशंटना आपण मोफत पिशव्या द्यायचो आणि मुंबईकरांचं रक्त असेल, ज्यांनी रक्तदान केलेलं आहे, आपण पाहतो अनेक पक्ष असतील, अनेक सामाजिक संस्था असतील, अनेक NGOs असतील, ह्या सगळे रक्तदान करतात आणि त्याचा पुढाकार शिवसेनेचा नेहमी असलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच वर्ल्ड रेकॉर्ड आहे रक्तदानामध्ये 2010 सालीचं. आता पण आपण पाहतोय वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे, त्यानिमित्ताने अनेक लोकांनी रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत आणि हे रक्त आपण सगळं रक्तदान करून या रक्तपेढ्यांना देतो. आणि तीच मुंबई महानगरपालिका, तीच सुधार समिती आज प्रस्ताव आणणार होती की ह्याचं खासगीकरण करून जे मोफत आपण पेशंटना द्यायचो त्यांना कमीत कमी 1100 रुपये आणि मग जी काही महागाई वाढत चालली आहे त्याच फॅशनमध्ये वाढवायचं. ह्या सगळ्या प्रस्तावांचा मी विरोध केला. काल देखील मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की याच्यात ज्यांचा हात नसेल किंवा ज्या पक्षांचा हात नसेल ते सगळे विरोध करतील. आज मला आनंद आहे की आजच्या सुधार समितीमध्ये हे सगळे प्रस्ताव पुन्हा पाठवले गेलेले आहेत. पण यांना दफ्तरी दाखल करणं गरजेचं आहे, रद्द करणं गरजेचं आहे. तर आणि तरच मी मान्य करीन की हे सगळे प्रस्ताव पुन्हा मागे गेलेले आहे. एक मोठं यश आम्हाला मिळालेलं आहे. पहिला टप्पा मुंबईकरांचा हा यशस्वी ठरलेला आहे. पण प्रत्येक अशा प्रस्तावावर आमची नजर राहील आणि ह्याच्यात कोणाचा हात आहे, मग भाजपचा हात आहे की मिंदेंचा हात आहे, हे स्पष्ट होत जाईल आणि लोकांसमोर येत जाईल. तुम्ही थेट असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांना देखील कॉल केला होता आणि या संदर्भात नाही, असा कॉल कुठचाही झाला नव्हता. एक जेव्हा आमचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा एका मैदानासाठी मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो होतो. तरी देखील कारण माझ्या पण कानावर आलं आपल्याच माध्यमातून की त्यांनी लक्ष घातलं, त्यांनी याची दखल घेतली. काल पत्रकार परिषद असेल किंवा जे काही आपण पाहतोय पक्षांमध्ये, कारण मी काल भाजपला पण अपील केलं होतं. मी आपल्याच माध्यमातून भाजपला देखील अपील केलं होतं की जर त्यांचा ह्या प्रस्तावाला पाठिंबा नसेल तर त्यांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे. तर आज जर त्यांनी दखल घेतली असेल तर मी आभार मानीनच. पण महत्वाची गोष्ट आत्ता काही करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा जेव्हा खरोखर हे तिन्ही प्रस्ताव RG टू रेसिडेन्शियलचे खारिज होतील, दफ्तरी दखल होतील, रद्द होतील आणि ब्लड बँक प्रायव्हेटायझेशनचे प्रस्ताव रद्द होतील, मला कुठेही कमीपणा नाही. मी जाऊन त्यांचे जाहीरपणे आभार मानेन त्यांना भेटून. एक महत्त्वाचा निर्णय केला म्हणजे भूमिका घेतली. खास करून उद्योगपतीच्या बाबतीत तुम्ही उल्लेख केला की गार्डन मुदत नाही केल्यानं पंतप्रधानांचा प्रयत्न होता. असाच एक प्रकार पंतप्रधानांमध्ये देखील घडलाय. निर्मल एज्युकेशन सोसायटी खासगी संस्था आहे, त्या संस्थेने एक उपबंध घेतलेला आहे, क्लिअर झालाय. म्हणजे बावनकुळे होते, आपल्या पक्षाचे आमदार मॉबॅंक देखील होते. या बाबतीत आपण भूमिका घेणार आहे
नक्कीच आम्ही घेणार आहोत. आपण पाहिलं असेल सर्व मुंबईमध्ये आता आज पण एक मैदान परत ढाकण्याचा प्रकार होता. तिथे देखील आमचे आमदार महेश सावंतजींनी आंदोलन केलेलं आहे. तिथे आमचे निशिकांतजी पण आंदोलन करत होते, जे नगरसेवक आहेत. अनेकदा असं होतं की आमदारांना जेव्हा एखादं इन्व्हाइट येतं, तेव्हा तुम्हाला बोलवलं जातं की सरकारी कार्यक्रम आहे, पण पूर्ण गोष्ट सांगितलं नसेल. पण जी काही महत्त्वाची गोष्ट आहे बघा, कुठेही जर काही चांगलं होत असेल, जनतेसाठी अजून सुसज्ज काहीतरी होत असेल, परवडणार होत असेल, मोफत होत असेल, कुठेही विरोध नाही. पण कुठच्याही सेवेला किंवा कुठच्याही मुंबई महानगरपालिका असेल अथवा शासकीय वस्तू, जागा, सेवा ही खाजगीकरण होऊन कोणाच्या तरी खिशात जाणार असेल, मालकी हक्काची होणार असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. जर सेवा सुधारणार असतील, कोणीतरी पुढे पाऊल चांगलं करत असेल, मुंबईसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, तर आम्ही त्याचा विचार करू. अगदी सिद्धिविनायक मंदिराचं बांधकाम त्या काळात केलं जाणार आहे आणि त्याला लागून असलेलं मैदान जे स्मारक आहे आणि त्याच मैदानाचा पुढचा भाग आहे, त्यापासून भरून सुद्धा झालं. अनेक मैदान अशा प्रकारे आता नाहीसे होताना पाहिजे तर मुलांच्या देण्याचा प्रश्न होता. आजचं जे पाऊल आहे आमचं आणि आजचं जे यश आहे, मुंबईकरांचं यश. फक्त काही आमचं नाही, आम्ही म्हणजे मुंबईकरांचाच आवाज उठवत होतो. 3 मोकळी मैदानं आम्ही आज वाचवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी ठरला. पण जसं मी सांगितलं की मुख्यमंत्र्यांचे आभार असतील किंवा पूर्ण समितीचे आभार, हे मी ह्याच वेळी मानीन जेव्हा हे जे प्रस्ताव आहेत ते पूर्णपणे रद्द होतील आणि ज्या आता जसे मोकळी जागा आहे किंवा जिथे फुटबॉल असेल, जिथे जिथे हरित पत्ता असेल, ते पुन्हा रिस्टोर होईल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण सांगितलं ना की साधारणपणे हे जे काही प्रकार चालू आहेत, कुठे काय टीपी मध्ये चेंज होतोय का, सुधार समितीमध्ये, आणि म्हणून मी काल विचारलं ना की सुधार समिती की बिघाड समिती, हे तिकडच्या सगळ्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे, तिकडच्या मेंबर्सनी विचार करणं गरजेचं आहे. एका मोठ्या विश्वासाने ह्या सगळ्या लोकांना, नगरसेवकांना जनतेने मतदान केले, कुठच्याही पक्षाचे असो. आणि आपलं कर्तव्य हे आहे की आपल्या शहराबद्दल आपुलकीने विचार करून शहर वाचवायचं कसं आणि पुढे कसं न्यायचं, हा बॅलन्स कसा साधता येईल. स्थानिक लोकप्रतिनिधींना पुन्हा विश्वासात घेतलं जात नाही, कारण 500 कोटींचा निधी हा देण्यात येणार आहे, मात्र आराखडा दाखवला नाही असं सुद्धा. नक्कीच अनेक प्रस्ताव असे असतात आणि आपल्याला अजून एक आठवण करून देईल. काल सिद्धिविनायक मंदिरासाठी 500 कोटी आहेत, पण आमच्या वेळी एकविरा मंदिराचं देखील आम्ही काम सुरू केलं होतं. महाराष्ट्रात 10 पुरातन मंदिरांचं आम्ही काम सुरू केलं होतं. अनेक मंदिरांना फंड दिला होता. त्याच्या पुढे काय झालं? कारण एकविरा देवी अनेक, जसं आम्ही भाविक आहोत, अनेक लोक जे जात असतात. आत्ता थोड्या पायऱ्यांची डागडुजी करणं गरजेचं आहे, लिफ्ट लावणं गरजेचं आहे. तिथे बाजूला हेरिटेज साईट आहे, त्या गुंफा आहेत, त्या देखील ठीक करणं गरजेचं आहे. आता जे मे महिना संपत आलेला आहे, नालेसफाईबाबत अजूनही काही स्पष्टता येत नाही, कारण नालेसफाई नाही झाली तर मुंबईचे काय पावसाने तुम्हाला मुंबईचं काय होणार आहे आपण दिसणं बघणार आहे. कारण मुंबईचे हाल आता आपण पाहतोय, पाण्याचे कट लागलेले. गारगई धरणाच्या मागे पलटायत, पण डिसॅलिनेशनचा जो प्रस्ताव आमचा होता, तो प्रोजेक्ट पूर्ण केला असता ह्या लोकांनी, तर आतापर्यंत मुंबईला पाणी आलं असतं, कुठेही कट लागण्याचा प्रश्नच नव्हता. मुळात गोष्ट ही आहे, आपण पाहिलं असेल, नुसतं 10% नाही, अनेक ठिकाणी जास्ती टक्के पाणी कट लागलेलं आहे, प्रेशर कमी येत आहे, वेळ भयानक कुठची तरी भलती करून टाकलेली आहे. रस्त्याचा जर तुम्ही हाल बघितले तर अनेक रस्ते जे सेंट्रलाइज 2 वर्षापूर्वीपासून सुरू झाले होते ते पूर्ण नाही झाले. तसं कोळीवाड्यामध्ये आमच्या मी अनेकदा हा विषय घेतलेला आहे की सेंट्रल कुठचं तरी काम सुरू होतं, तिथे वॉर्डाचं काम वॉर्डांनी पूर्ण केलेलं आहे. पण हे जे काही सेंट्रल कामं दिली होती, कोळीवाड्यातला महत्वाचा रस्ता सेफ स्टेजवर तरी आणलाय का तुम्ही? मग आम्ही किती आंदोलनं करायची आणि कशावर बोलायचं हा एक विषय असतोच. पण प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आंदोलन, प्रत्येक गोष्टीत काही तिथे राडे झाल्यानंतरच तुमचे डोळे उघडणार आहेत का? साधी गोष्ट आहे, रस्ता एवढे वर्ष लोक बनवत आलेले आहेत. एक रस्ता आहे जो तुम्हाला जेवढं झेपतोय तेवढाच करा, पुढचा कशाला खोदून ठेवता? एक त्याची मूळ मुद्दा होता की नालेसफाईसोबतच रस्त्यांचा सुद्धा प्रश्न होता. अनेक रस्ते मुंबईमध्ये उघडून ठेवण्यात आलेले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर सकाळ भागात पाणी साचतं आणि त्या ठिकाणी सुद्धा बरेच खड्डे निर्माण होतात. नाले, खड्डे आणि रस्त्याचे प्रश्न निर्माण होतात. ज्या पार्श्वभूमीवर ही कामं केली जात आहेत त्या तारखेच्या 30 तारखेच्या हे तुम्ही आणि मी दोघेही फिरतोय आपण. जसं आपण आधी देखील फिरायचो, आपल्याला आठवत असेल, मी प्रेसला घेऊन महापौरांच्या सोबत एएमसी डीएमसी सगळे घेऊन फिरायचो. मान्सून पूर्वीच्या ज्या बैठका व्हायच्या, काही कोऑर्डिनेशन गरजेचं असतं. आता तर वरपासून खालपर्यंत सगळे इंजिन ह्यांची आहेत. कुठच्या गाडी दिशेने गाडी धावते बघा. आणि ते ठाण्यातील वन विभागाच्या जमिनीचा विषय आहे. खाजगी विकासाकडे त्या जमिनीवर कब्जा केला जवळपास 200 कोटी जमीन आहे आणि टीडीआर जो आहे तो विकासकाला महापालिकेकडून देण्यात, म्हणजे जवळपास 2800 कोटी देण्यात महापालिकेकडून दिलेला आहे. याच्यावर अजून काही पुरावे घेऊन आम्ही समोर येणारच आहोत. येऊरचं जे काही स्कॅम केलंय आणि हे सगळं जे काही खाजगी विकासकाला घेऊन जंगलामध्ये, ह्याच्यात जंगलात परत परत कोण जात असतं तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यात कोणाचा हात आहे का, हा बघणं गरजेचं आहे. पण मुळात पुन्हा एकदा मी तुम्हाला माझ्या महत्वाच्या मुद्द्यावर आणतो. आज एक मोठं यश मुंबईकरांना मिळालेलं आहे. 3 मोकळी मैदानं, जिथून एक तर मोकळं मैदान, एक उद्योगपतीच्या घराच्या बाजूला, दुसरं फुटबॉलसाठी, तिसरं हरित पट्टा.
हा आज वाचवण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे रक्तपेढ्या जे आहेत, ब्लड बँक्स, त्या नेहमीसारखे मोफत ठेवण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. पण खरं यश हे तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याला हे सगळे जे प्रस्ताव आहेत ते रद्द करून मिळतील. कांदा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी आज दिल्लीमध्ये बैठक होते. सगळे देखील कांद्या प्रश्नासाठी आम्ही अनेकदा या मागच्या आठवड्यात आंदोलनं केलेली आहेत. आपण पाहिलं असेल अंबादास दानवेजींनी आपल्या समृद्धी हायवेवर पण केलं आणि काल परवाकडे नाशिकमध्ये पण केलं. ह्याच्यात अनेक लोक आणि अनेक शेतकरी उतरलेले आहेत. पण जसं मी सांगितलं ना की हे सगळे प्रश्न जे आहेत, आंदोलन होत आहेत, पण सरकार संवेदनशील आहे की नाही हे आता पुढे काय पावलं टाकतं हे ह्याच्यावरनं ठरेल. पण दुसऱ्या बाजूने लोकांनी पण मतदानाच्या वेळी हा पण विचार केला पाहिजे की संवेदनशील सरकारला आपण मतदान करतोय की एखाद्या निर्दयी सरकारला पण मतदान करतोय. एकीकडे कांदा उत्पादकांचा मुद्दा, एकीकडे शेतकऱ्यांचा मुद्दा आणि इतकं असताना देखील एआय सारख्या गोष्टी, एआय ऍग्रिकल्चर प्रमाणे अनेक इव्हेंट केले जातात, त्याला 5-5 कोटी रुपये खर्च केले जातात. शेतकरी उपाशी आणि सरकार उपाशी असं वाटतं. नाही, मी एकच सांगेन की कुठच्याही एआय किंवा तशा ह्याच्या तंत्रज्ञानावर, कारण हल्ली एआय म्हणजे मंत्री वाटेल ते बोलत असतात, पण ह्या तंत्रज्ञानावर कुठे आपण मागे गेलो नाही पाहिजे. ह्याच्यावर काम झालं पाहिजे, ह्याच्यात देशात आपली संधी मिळालीच पाहिजे. पण त्याचा लवकर आणि योग्य वापर हा आपल्या शेतकऱ्यांसाठी कसा होऊ शकतो, मला वाटतं त्याच्यावर काम केलं पाहिजे. जसं आता एक भारतरत्न एम एस स्वामीनाथन त्यांची संस्था आहे, त्यांना तुम्ही एक चेक करू शकता त्यांच्याबरोबर की काय नेमकं करू शकतो आपण. परत आता अनेक संस्था ज्या ॲग्रो फार्मर कंपनीज आहेत, आपण पाहू शकता नाशिकच्या आसपास खूप आहेत, छत्रपती संभाजीनगर इथे आहेत, आपल्याच राज्यात जैन इरिगेशन आहे, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर आहे, मानदेशी आहेत. ह्या सगळ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांसाठी काय चांगलं होऊ शकतं त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आपल्याकडचे ॲग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत, त्याच्यावर पण आपण थोडं काम करणं आणि त्याचं आधुनिकरण कसं करता येईल हे पण करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला एक सांगतो मी, ह्याच्यात असं होतंय की काही दशकांपूर्वी एक माल्थुझियन ट्रॅप गोष्ट होती, ज्याचा एक विचार केला होता की लोकसंख्या वाढते पण फूड प्रोडक्शन कमी होईल. आता ते तसं होत नाहीये कारण त्यामध्ये टेक्नॉलॉजी आली. पण बोरलोचं जे आलं किंवा स्वामीनाथनाने जे काम केलं होतं, पण त्यानंतर आता आपण पाहतोय प्रत्येक सीझनमध्ये कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी बियाणंच फसतं आपलं, कधी फर्टिलायझर चुकतं. ह्या सगळ्यामधून एआयचा वापर असेल, टेक्नॉलॉजीचा वापर असेल, पण प्रॅक्टिकली ऑन ग्राउंड किती आपण काम करू शकतो आणि ह्या ट्रॅपमधून कसं बाहेर पडू शकतो ह्याच्यावर सरकारने विचार करावा. महायुतीमध्ये शिंदेना दिल्ली दरबारी जावं लागतं, तरी पण कमी जागा पडतात. सगळेच गेले दिल्ली दरबारी. ठीक है, हिंदी में छोटा सा जी. आज मुझे लगा आप तो नहीं है आज. जो मुंबई में ग्राउंड का लैंड एक्रोचमेंट चल रहा है उसको आने कल मैंने पत्रकार परिषद के माध्यम से, आप ही के माध्यम से 3 महत्वपूर्ण प्रस्ताव जो रिक्रिएशन ग्राउंड को कन्वर्ट करने के लिए थे टू रेजिडेंशियल, इसकी निंदा तो की लेकिन आंदोलन करने की भी तैयारी दिखाई. इसी वक्त मैंने सभी पॉलिटिकल पार्टीज, एनजीओ और सारे मुंबईकरों को अपील किया था कि अगर जरूरी पड़े तो इसका विरोध तो करेंगे लेकिन रास्ते पे उतर के इसका विरोध करेंगे. मुंबई में जो मैदान है, अगर आप देखें तो रिक्रिएशन ग्राउंड और प्ले ग्राउंड इन दोनों में बाइफर्केट किए गए. अपने अपने रूल्स रहते हैं, लेकिन ये 3 जो प्रस्ताव थे, कल के जो 3 प्रपोजल्स थे, उसमें 3 रिक्रिएशन ग्राउंड्स को कन्वर्ट करना चाहते थे सरकार रेजिडेंशियल एरिया में. एक था एक इंडस्ट्रियलिस्ट के घर के बाजू में, जहां पे उनको वही प्लॉट जो रिक्रिएशन ग्राउंड का था उनको इंडस्ट्रियलिस्ट के घर को अटैच करना था. दूसरी बात थी एक फुटबॉल ग्राउंड की, जिस फुटबॉल ग्राउंड पे बहुत सारे खिलाड़ी ऐसे बन चुके हैं जो अभी नेशनल टीम के लिए खेलते हैं, वो भी उनको लेके एग्जीबिशन सेंटर करवाना था. और तीसरा था जहां मुख्यमंत्री महोदय रहते हैं उनके बाजू में ही बगल में एक ग्रीन जोन है, उसको कन्वर्ट करना था रेजिडेंशियल. इसका सारा विरोध हमने किया. और चौथी बात एक प्रपोजल की थी, जो ब्लड बैंक्स अभी तक फ्री में थी, मुफ्त में खून मिलता था, उसी को ये कीमत लगाना चाहते थे और प्राइवेटाइज करना चाहते थे. कल जब हमने विरोध किया, सभी को मैंने अपील किया, आज उसका परिणाम आप देख रहे हो. पूरी सुधार समिति ने यानी इम्प्रूवमेंट कमेटी ने भी विरोध किया और मैं यही चाहता हूं कि ये चारों प्रस्ताव पूरे के पूरे खारिज. अदिति जी, जो ऑनियन प्राइसेस है फार्मर रस्ते पे उतर रहे उसको लेकर मैं सिर्फ यही उम्मीद करता हूं कि सरकार इनको अर्बन नक्सल ना कहे और इनको टेररिस्ट का टैग ना दे, क्योंकि आपको याद होगा जब किसान पंजाब के हो, उत्तर प्रदेश के हो, हरियाणा के हो, चंडीगढ़ के हो, ये सारे दिल्ली की तरफ आए थे, तो इनको क्या क्या कहा गया था. कोई इनको अर्बन नक्सल कहता था, कोई माओवादी कहता था, कभी लाठीचार्ज हुई, कभी गोली बरसाई, कभी कीले लगाए इनके रास्तों पे. लेकिन आज अगर आप देखें तो किसानों के हाल बहुत ही खराब होते जा रहे हैं. हर एक सीजन में कोई ना कोई आपत्ति आ रही है और कोई जवाब नहीं आ रहा है सरकार. ठीक है, एक अपील तो हुआ है कि फर्टिलाइजर ना इस्तेमाल करें, लेकिन
जो अनियन है, प्याज है, उसकी कीमत का क्या? जो बेसिक मिनिमम कीमत आनी चाहिए थी, कैसे जिएंगे? तो आंदोलन तो जारी है, लेकिन सरकार कोई निर्णय ले। अनिकेत जी, झालं.